Students, today we see our next point from the chapter decimal fraction, and the point is a place value of the digits in decimal fraction. So do you know what is mean by place value? Normal whole number चे place values आपण लिहितो त्या पद्धतीनंच डेसिमल फ्रॅक्शनचे सुद्धा प्लेस व्हॅल्यू कसे लिहायचे ते आज आपण बघणार आहोत. We can determine the place value of digits in decimal fraction in the same way that we determine the place values of digits in whole numbers. Okay, whole numbers चे place value आपल्याला लिहायची माहिती आहे. त्याच पद्धतीने आपण in the same way we can determine the place value of decimal fractions. Now let's see one example. In number 73.82, the place value of 7. Okay, आता 73 is a whole number. Okay, and 82 is a fraction. Okay, आता हा पूर्ण डेसिमल फ्रॅक्शन आहे, पण यातला 73 हा पार्ट काय होल नंबरचा पार्ट आहे आणि 82.82 इज द फ्रॅक्शनल पार्ट. तर त्यातल्या 7चे प्लेस व्हॅल्यू बघा. आता 73 नॉर्मल 73 होल नंबर आहे असं समजा. त्यातला 7 इज ॲट टेन्स प्लेस. ओके, अँड वी कॅन राईट 7 into 10. ओके, प्लेस व्हॅल्यू काढताना आपण काय करतो, जर तो डिजिट टेन्स प्लेसला असेल तर आपण 10 न मल्टिप्लाय करतो. अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ 7 इज 70. ओके, सी हिअर 7, the place value of 7 is 7 into 10, 70, because 7 is at tens place. So we multiply with 10. Now 3 is at unit place. So we multiply by 1 and the place value of 3 is a 3 because 3 is at unit place. Similarly, the place value of 8. Now 8 is at which place? The 8 is at 10th place. Okay, decimal place. Okay, first decimal place, 10th place. 8 is at 10th place. So multiply 8 with 1 upon 10 because 8 is at कुठल्या प्लेसला आहे, 1 upon 10th प्लेसला, मीन्स 10th प्लेसला आहे. म्हणून 8 into 1 upon 8 we get 8 upon 10. इट मीन्स 8 upon 10 हे जर सिम्प्लिफाय केलं तर we get a 0.8. ओके, आता ह्या 8ची प्लेस व्हॅल्यू काय झाली, 0.8. कसं आलं, 8ला आपण 1 upon 10 न मल्टिप्लाय केलं. बिकॉज 1 upon 10नच का मल्टिप्लाय करायचं, बिकॉज 8 इज ॲट 10th प्लेसला येतो. आता इथं 7ला कसं आपण 10 न मल्टिप्लाय केलं, बिकॉज 7 इज ॲट 10th प्लेस. म्हणून तसं 8ला आपण 1 upon 10 न मल्टिप्लाय करायचं, कारण 8 हा 10th प्लेसला आहे म्हणून. आणि हे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर प्लेस व्हॅल्यू काय येते, 0.8. अँड द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज, see here, this 2. The place value of 2 is 2 into 1 upon 100. आता इथे 1 upon 100 नच का मल्टिप्लाय केलं आहे, बिकॉज 2 इज ॲट विच प्लेस, 2 इज ॲट 100th प्लेस. ओके, 2 इज ॲट 100th प्लेस. सो मल्टिप्लाय विथ 2 into 1 upon 100 इज इक्वल टू 2 upon 100. इट मीन्स 0.02. जर 2ला आपण 100 न डिवाइड केलं वी गेट 0.02. इट मीन्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ 2 इज 0.02. आलं लक्षात. तर 73/82 मध्ये 7ची प्लेस व्हॅल्यू आहे 70. ह्या 3ची प्लेस व्हॅल्यू आहे 3. नाव 8ची प्लेस व्हॅल्यू आहे 0.8 अँड 2ची प्लेस व्हॅल्यू आहे 0.02. आलं लक्षात. नाव वी सी वन मोर एक्झाम्पल. प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स इन 210.86. Okay, the decimal fraction is 210.86 or we can say 86. आता बघा इथं टेबलमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केले डिटेलमध्ये. ओके, आता इथे डिजिट्स लिहून घेतलेत. पहिले कुठले कुठले डिजिट्स आहेत, 2, 1, 0, 8 and 6. सो राईट हिअर आर रिटर्न ऑल डिजिट्स 2, 1, 0, 8 and 6. ओके, तर ह्या सगळ्या डिजिटचे आपल्याला प्लेस व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. सो प्लेस, ओके, दॅट डिजिट्स आर इन विच प्लेस, ते प्लेस लिहिलेलं आहे. सो सी हिअर 2 इज ॲट विच प्लेस, 210 इज अ होल नंबर अँड 86 इज अ डेसिमल फ्रॅक्शन. ओके, सो
2 इज ॲट विच प्लेस? 2 इज ॲट 100 प्लेस. ओके, ह्या पॉईंटच्या इकडं युनिट, टेन्स अँड 100 प्लेस आहेत आणि पॉईंटच्या पलीकडं टेन्स, हंड्रेड्स हे प्लेसेस चालू होतात. ओके, सो 2 इज ॲट 100 प्लेस. सी हिअर, हंड्रेड्स. ओके, 1 इज ॲट टेन्स प्लेस. 0 इज ॲट विच प्लेस? युनिट प्लेस. आता 0 नंतर बघा डेसिमल पॉईंट आहे. सो 8 इज ॲट विच प्लेस? टेन्थ प्लेस. सी स्पेलिंग, टेन्समध्ये आणि टेन्थ्समध्ये फरक आहे. TENTHS, टेन्थ प्लेस. 6 इज ॲट हंड्रेड्स प्लेस. सी स्पेलिंग ऑफ हंड्रेड्स अँड स्पेलिंग ऑफ हंड्रेड्स. ओके, सो 6 इज ॲट 100 प्लेस. सो नाव दिस आर प्लेसेस. ओके, हे प्लेसेस लक्षात ठेवायचे तुम्ही. डेसिमल पॉईंटच्या इकडे आपले नॉर्मल प्लेसेस, युनिट, टेन्स, हंड्रेड्स, आणि डेसिमल पॉईंटच्या लेफ्ट हँड साईडला टेन्स, हंड्रेड्स हे प्लेसेस सुरू होतात. सो आता प्लेस व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची? युनिट प्लेसला 0 आहे, सो प्लेस व्हॅल्यू इज 0. टेन्स प्लेसला आहे 1. ओके, सो इट मीन्स 1 into 10, the value of place value is 10. 2 is at 100 place, so 2 into 100, the place value of 2 is 200. Okay, and the आता इकडचे बघा डेसिमल फ्रॅक्शनचे 10th प्लेसला आहे. 10th प्लेसला असेल तर काय करायचं? मल्टिप्लाय बाय 1/10. सो 8 into 1/10 we get 0.8. So place value of this 8 is 0.8. Now 6 is a 100th place, so multiply with 1/100 and the place value is 0.06. ओके, तर आता मी तुम्हाला प्रॉब्लेम सेटमधले काय एक्झाम्पल्स सॉल्व्ह करून दाखवते. ओके, रीड द डेसिमल फ्रॅक्शन अँड राईट डाऊन द प्लेस व्हॅल्यू ऑफ ईच डिजिट. ओके, नाव फर्स्ट इज 6.30. सी हिअर, फर्स्ट डेसिमल फ्रॅक्शन इज 6.13. Okay, now see, 6 is whole number, okay, and 13 is decimal fraction. So write down 6 कुठल्या प्लेसला आहे बघा? युनिट प्लेसला आहे. ओके, इथे एक डिजिट आहे म्हणजे 6 इज ॲट युनिट प्लेस. 6 इज ॲट युनिट प्लेस. ओके, सो व्हॅल्यू ऑफ 6 इज 6 into 1. ओके, युनिट प्लेसला आहे म्हणून वी कॅन multiply by 1 and the place value is 6. Now see here, decimal point च्या नंतर फर्स्ट प्लेस आहे 10th प्लेस. सो 10th प्लेसला कुठला आहे? डिजिट 1. ओके, and 3 is at which place? 100th place. ओके, 3 is at 100th place. ओके, मी एक्सप्लेन करते, तुम्ही डायरेक्ट प्लेस व्हॅल्यू लिहिल्या तरी चालतात. सो 6ची प्लेस व्हॅल्यू आहे 6. 100th प्लेसला आहे, सो मल्टिप्लाय विथ 1/10. ओके, 1 इज ॲट 10th प्लेस, सो मल्टिप्लाय विथ 1/10. अँड व्हेन वी सॉल्व दिस वी गेट 1/10. इट मीन्स 0.1. ओके, सो प्लेस व्हॅल्यू ऑफ 1 इज दिस वन इज 0.1. नाव रिमेनिंग डिजिट 3. 3 इज ॲट विच प्लेस? 3 इज ॲट 100th प्लेस, सो मल्टिप्लाय विथ 100. Okay, when we simplify this we get 0.03. Okay, 3 is at 100 place, so we get 0.03. It means the place value of 3 is 0.03. Okay, आलं लक्षात कसं सॉल्व केलं? So see one more example. The next is 48.84. ओके, आता अगेन आपण इथून सुरुवात करूया. ओके, 4 इज ॲट विच प्लेस? 4 इज ॲट 10th प्लेस, सो प्लेस व्हॅल्यू ऑफ 4 इज 4 into 10 इज इक्वल टू 40. ओके, आता 8ची प्लेस व्हॅल्यू लिहूया. सो 8 इज ॲट विच प्लेस? युनिट प्लेस, सो 8 into 1 इज इक्वल टू प्लेस व्हॅल्यू ऑफ 8 इज 8. नाव अगेन the digit 8, but this 8 is at which place? 10th place. बघा डेसिमल पॉईंट नंतरचं पहिलं प्लेस कुठलं आहे? 10th प्लेस. सो द प्लेस व्हॅल्यू ऑफ दिस 8 इज 8 into 1/10 is equal to 0.8 and the place value of this 4 is 4 into 1/100 because this is at 100 place and we get 0.04. Okay, so these are place values of that digits. तर तुम्ही
तुम्हाला आता हे प्रत्येक वेळी हे सगळं लिहित बसलं नाही पाहिजे, डायरेक्ट प्लेस व्हॅल्यूसुद्धा लिहिता आल्या पाहिजेत. ओके, आता इथं जर पॉईंट असेल, डेसिमल पॉईंटच्या नंतरचे जर फर्स्ट पहिल्या प्लेसला असेल तर त्याची प्लेस व्हॅल्यू येणार 0 पॉईंट, जो काय डिजिट असेल तो. जर 2 नंबरचा डिजिट असेल त्याची प्लेस व्हॅल्यू लिहायची असेल तर काय करायचं, 0 पॉईंट आणि जेवढे डिजिट आहेत तेवढे इथं 0 द्यायचा आणि तो डिजिट लिहायचा. म्हणजे लाईक दिस बघा, 0.0 आणि 4, ज्या नंबरला आहे ते 4, हे झाले ते ह्या नंबरची प्लेस व्हॅल्यू. ओके, नाव वी हॅव टू स्टॉप हिअर and see you again in next video with our next point, use of decimal fraction. Okay, till then you can solve the problem set number 38 and also revise this table. Bye.